किती आनंद सांग. असा हे भजन म्हणलं आम्ही वारीमध्ये. एक म्हातारी सकाळी आली आणि बाबा मला ते रात्रीचं भजन फार आवडलं, असं करा ही माळ द्या मंत्रून मला माळ घालायची. म्हणलं आई आतापर्यंत का बरं नाही माळ घातली, आता का बरं घातलं. म्हणजे आता मला माझे दात पडले ना, आता मला चावत नाही. मग चावत होत तोपर्यंत काय खाल्लं आजी? हां, मग आता मला चावत नाही, आता द्या माळ घालून. बरं काही नाही, या रे लहान थोर भलत्या नारी नरकोनी या. संत असे दयाळू असतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत संत दयाळू आहेत. दया धर्म का मूल पाप मूल अभिमान. म्हणून द्या हो करू नका काही संत संग धरा. पूर्वीचा दोरा उगवेल तैशी गुरु कृपा उखाव सळे. असं तुम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकलं, सत्कार्याला समर्पित झालात. यज्ञ तीर्थ व्रत नेम धरी रे करुणा. शांती दया पाहुणा हरी करी. तीर्थ केलं, व्रत केलं, नियम केला, तर हे सर्व केल्यानंतर तुम्हाला जे मानसिक समाधान आहे ते बाजारात मिळेल. न मुले मिळे हाटी. हाटी म्हणजे बाजारात मिळत नाही या गोष्टी. या गोष्टी संतांच्या बाजारात मिळतात. आपण दररोज घ्यावी साखर रघुनाथ, घ्यावी साखर गुरुनाथा. साखरेचे दुकानं बाजारात होते, ते रामनामाची साखर आहे. ते जमले बहुत साधू संत जनी म्हणे साखर माझी घ्यावी. 84ची अर्ध सुख दररोज म्हणतात साखर. ती साखर आहे, ती रामनामाची साखर आहे, ती तुम्हाला देतील. जरी डायबिटीज असला तरी ती साखर चालते. रामनामाची साखर सगळ्याला चालते. डायबिटीजवाल्यानं तर अवश्य घेतलं पाहिजे. तिकडं ती घ्यायला तिकडे या जिभेनं ओढच नाही घेतली पाहिजे त्या गोडीकडं. रामनामाची गोडीकडं गेले. रामनामाची औषधी